पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याबद्दल अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हप्ते हे भेटलेले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमार्फत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. त्यातच आता 21 हप्ते हे जमा करण्यात आलेले आहे. तर 21 हप्ता नेमकं कोणाला भेटला आणि 22वा हप्ता आता कोणाला मिळणार? सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर नवीन शेतकरी नोंदणी आहे, ई-के-वाय-सी आहे, तुमची स्थिती जाणून घ्या आहे. तर या ठिकाणी तुमची जी स्थिती आहे तुम्ही जाणून घेऊ शकता. तर या ठिकाणी आपण पाहू शकता माननीय पंतप्रधान 19 नोव्हेंबर 2025 रोजी तामिळनाडूतील कोइंबतूर येथे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जारी करतील, म्हणजे या ठिकाणी जारी केलेला आहे. तर 22वा हप्ता आता कोणाला मिळणार? पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई-के-वाय-सी अनिवार्य आहे. ओ-टी-पी आधारित ई-के-वाय-सी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई-के-वाय-सीसाठी जवळच्या सी-एस-सी केंद्राशी संपर्क साधावा. अद्याप ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही त्यांनी ई-के-वाय-सी करणं हे अनिवार्य आहे. जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. तर त्याच्यानंतर एक महत्त्वाची टीप या खालच्या साईडला दिलेली आहे. तर पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये नमूद केलेल्या वगळणीच्या निकषा अंतर्गत येऊ शकणारी काही संशयित प्रकरणे विभागाने ओळखली आहेत. यामध्ये उदाहरण आहे 1-2-2019 नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी, ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे, उदाहरण पती पत्नी दोघेही एक प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन इत्यादी. प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणाचे फायदे तात्पुरते रोखण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पीएम किसान वेबसाईट, मोबाईल ॲपच्या नो युअर स्टेटस, के-वाय-एस किंवा किसान ई-मित्र चॅटबॉटवर त्याची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात येत आहे. तर या ठिकाणी वरच्या साईडला आपण या तुमची स्थिती जाणून घ्या, हे तपासून घ्या. त्या ठिकाणी काही त्रुटी वगैरे काही असल्या तर तात्काळ या ठिकाणी तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता. तर शेतकरी कॉर्नरमध्ये ई-के-वाय-सीचा ऑप्शन आहे. या ठिकाणी ई-के-वाय-सी करू शकता. नवीन शेतकरी नोंदणी, त्याच्यानंतर स्वतःची नोंदणी संपादित करा. स्वयं नोंदणी शेतकरी आहे, तुमची स्थिती जाणून घ्या, तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा. असे बरेच ऑप्शन या ठिकाणी आहेत. आणि लाभार्थी यादी तपासून घ्या. ज्या शेतकऱ्यांना लाभार्थी यादी पाहिजे असेल तर लाभार्थी यादी या ठिकाणी दिलेली आहे. लाभार्थी यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पीएम किसान योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. तर 22वा हप्ता आता या ठिकाणी तब्बल 2 ते 3 महिन्यानंतर जारी केला जाणार आहे. त्यापूर्वी या ठिकाणी सर्व गोष्टी ज्या आहेत, तुमचा सातबारा उतारा, बँक अकाउंटमधली काही तफावत असल्यास ते दुरुस्त करा. डीबीटी नसल्यास डीबीटी लिंक करा, जेणेकरून तुम्हाला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा नक्की मिळेल. धन्यवाद.